रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटी जळाणी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझबीन शंभो मज कोण तारी तुझबीन शंभो मज कोण तारी तुझबीन शंभो मज कोण तारी शिजीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि यज्ञानि संयाति नवानि देहि। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक हा श्री भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या लाडक्या भक्त अर्जुन यांना जी कुरुक्षेत्रावर श्रीमद भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा हा श्लोक आजच्या या सेवेसाठी निवडला. श्लोकावर निरूपण करण्याच्या आधी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आज आपण सर्वजण या शोकाकुल वातावरणामध्ये कशासाठी उपस्थित झालेलो आहोत हे सर्वांना माहितीच आहे, परंतु त्याबद्दल अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. या नात्याने परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी कैलासवासी काशीनाथ अप्पा रामचंद्र साताळकर यांच्या दशक्रियाच्या विधी निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. अप्पांना जाऊन आज या ठिकाणी 10 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आजचा त्यांचा दशक्रिया विधीचा हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालो आहोत. आजच्या या विधी निमित्ताने छोटीशी प्रवचन सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालकांकडे या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रवचन आणि आजची ही प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे सुपूर्द केली आणि आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरता हा श्लोक निवडलेला आहे. वासंश जन्नानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जन्नानि यज्ञानि संयाति नवानि. या श्लोकावर भाष्य करताना महावैष्णव ज्ञानोबा माऊली यांनी सुंदर अशी ओवी लिहिली. ही ओवी अशी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीचे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. ज्याप्रमाणे मनुष्य जुनं वस्त्र जीर्ण झाल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे हा जीव देखील हा आत्मा देखील एक जीर्ण झालेलं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. आता प्रश्न या ठिकाणी असा पडतो, कधी कधी नुकतंच जन्माला आलेलं बाळही मरतो, कधी कधी अगदी तारुण्यात आलेला मनुष्यही मरतो. म्हणून त्याच्यावर असं म्हणतोय कधी कधी एखादा नवीन कपडे घातला तोही फाटेल. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हा जीव जीर्ण शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्याचं वर्णन या ओवीमध्ये आणि या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि माऊली ज्ञानोबा यांनी सांगितलं. ज्या वेळेस मनुष्य हे जीर्ण शरीर सोडून देतो त्यानंतर आपल्या या हिंदू संस्कृतीनुसार त्याच्यावर काही संस्कार केले जातात. प्रामुख्याने 16 संस्कार या जीवावर आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत.
तर त्यातला हा जो जीव गेल्यानंतरचा जो संस्कार आहे आजचा हा दशक्रिया आणि तो करण्यासाठी आपण त्याचं कारण असं की हा जो मनुष्य देह आहे, या मनुष्याचं जे शरीर आहे ते 28 तत्वांचं बनलेलं आहे. 28 तत्व, पंचमहाभूत, ते 5 तत्व, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय आणि या ठिकाणी मन, बुद्धी, अहंकार अशा ज्या काही तत्व आहे त्या 28 तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे. मग दशक्रिया विधीच्या निमित्ताने हे जे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांच्याद्वारे आयुष्यभर या व्यक्तीच्या हातून जे काही कर्म घडतं आणि तो गेल्यानंतर त्याचा जो विधी, तर मग या 10 तत्वांचा हा दश क्रिया म्हणजे कर्म, हे 10 तत्व आणि त्यांच्याकडून घडलेलं कर्म आणि तो गेल्यानंतर त्याचा जो विधी केला जातो त्याला म्हटलं जातं दशक्रिया. आणि जे काही 3 तत्व आहे मन, बुद्धी, अहंकार, तर या 3 तत्वांचं जो विधी केला जातो तो 13व्याच्या दिवशी 13 विधी पूर्ण करून हे 13 तत्व अनंतात विलीन केले जातात. ज्याप्रमाणे हा मनुष्य देह पंचतत्वांनी बनलेला आहे, तर ते पंचतत्व त्यांचा अग्नी संस्कार केल्यानंतर हे पंचतत्व त्याच्यामध्ये विलीन होत जातात. आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश अशा पद्धतीने हे पंचतत्व अग्नि संस्कार केल्यानंतर त्यांच्या तत्वांमध्ये विलीन होत जातात. आणि म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अग्नि संस्कार केला जातो. अग्नी दिल्यानंतर अग्नि तत्व हे अग्नीमध्ये विलीन होतं. त्यानंतर त्याच्यातून जो धूर निघतो तो वायू तत्वाचा हा वायू तत्वामध्ये विलीन होतो. त्याद्वारे जी राख निघते ती राख ही पृथ्वी तत्वामध्ये विलीन होते. आपण अस्थि पाण्यामध्ये सोडतो ते जलतत्व हे जलतत्वामध्ये विलीन होते. अशा पद्धतीने हे 5 तत्व मनुष्याला अग्नि संस्कार केल्यानंतर त्याचे 5 तत्व हे पंचतत्व आणि हे पंचतत्व विलीन झाल्यानंतर 10व्या दिवशी हा दशक्रिया विधी केला जातो. या दशक्रिया विधीच्या निमित्ताने ज्या दिवशी अग्निसंस्कार केल्यानंतर जो घट फोडावा जातो आणि तो घट फोडण्यासाठी जो अश्म वापरला जातो त्या अश्मामध्ये तो जीवात्मा प्रवेश करतो. तो जीवात्मा त्या अश्मामध्ये प्रवेश केल्यानंतर तो अश्मा असतो तो पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की तो घरी नेला पाहिजे. त्याची 10 दिवस विधिवत पूजा केली पाहिजे. परंतु आपण तो अश्म कुठे ठेवतो? तिथंच कुठेतरी स्मशानभूमीमध्ये एखाद्या ठिकाणी आडबाजूला ठेवतो, जो की 10व्याच्या दिवशी परत सापडला पाहिजे. पण शास्त्राने असं सांगितलं, गरुड पुराणाचा जर आपण अभ्यास केला, त्याचं जर वाचन केलं, श्रवण केलं, तर त्यामध्ये असं ऐकायला मिळेल की तो जो अश्मा आहे हा घरी नेला पाहिजे.
10 दिवस त्याची विधिवत पूजा केली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण 10 दिवस दिवा तेवत ठेवलेला असतो त्या ठिकाणी त्या आश्रमाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून त्या जीवावर या 10 दिवसाचे 10 विधी होऊन त्याला एक सूक्ष्म शरीर प्राप्त होते. पहिल्या दिवशी मस्तक, दुसऱ्या दिवशी खांदे, तिसऱ्या दिवशी डोके, पोट, जंघा, गुडघे, पाय आणि 9व्या दिवशी त्याच्यामध्ये जीव टाकला जातो आणि दशक्रियाच्या दिवशी जे 10वं पिंड दिलं जातं त्या पिंडाच्या सहाय्याने त्या जीवाला तहान भुकाची निर्मिती होते आणि तो जीव एक सूक्ष्म शरीर धारण करत असतो. मग 11व्याचा आणि 12व्याचा विधी ज्या वेळेस केला जातो तर त्या जीवाला ते पिंड खायला मिळतात आणि 13व्याचा विधी केल्यानंतर तो जीवात्मा या पृथ्वी लोकातून, या मृत्यू लोकातून त्याचा यमपुरीकडे जाण्याचा प्रवास हा सुरू होता आणि यमपुरीकडे जाण्याचा प्रवास हा सुरू झाल्यानंतर त्याला त्या यमपुरामध्ये जाण्यासाठी 16 नगरांमधून प्रवेश करावा लागतो. ज्यावेळेस मनुष्य आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना पाप आणि पुण्य कर्म करत असतो, ज्या वेळेस त्याचा पापाचा साठा हा जास्त होतो त्यावेळेस त्याचा यमपुराचा प्रवास हा नरकाकडे होत असतो आणि नरकाकडे जाताना त्याला या 16 प्रकारच्या नगरातून जे अतिशय भयंकर असे 21 नरक सांगितलेले आहेत. सौम्य सौरिपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैल क्रौंच क्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापुरम दुःखभवनम. नागपूर असेल, सौरिपूर असेल, नगेंद्र भवन, गंधर्व भवन, शैलपूर, क्रौंच क्रूरपुरम विचित्र भवन, ब्रह्मापुर, दानक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्र पयोवर्षण, चिताढ्य, भीतीपूर, बहुभीती नगर धर्मनगर. आणि या 16 नगरातून प्रवेश केल्यानंतर तो प्राणी, तो जीवात्मा हा यमपुरीमध्ये जात असतो. मग या यमपुरीचा प्रवास करण्यासाठी त्या जीवाला संपूर्ण 12 महिन्यांचा प्रवास करावा लागतो आणि या 12 महिन्यांचा प्रवास करत असताना जे प्रत्येक महिन्याला आपण मासिक श्राद्ध करतो, ज्याला आपण महिने घालणं म्हणतो, तर त्या महिने घातल्यानंतर त्या जीवाला पिंडदान मिळत असतं. आपण जे पिंडदान करतो ते पिंड त्या जीवाला खाण्यासाठी मिळत असतं आणि ते पिंड खाऊन तो जीव पुढचा प्रवास करण्यासाठी सक्षम होत असतो. मग ज्या वेळेस आपण हे पिंडदान करतो त्यावेळेस त्या जीवाला ते पिंडदान मिळत असतं आणि जीवनामध्ये ज्या व्यक्तीने अन्नदान केलेलं असेल त्याचे महिने नाही घातले तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याचा तो यमाचा प्रवास हा सुखाने अतिशय उत्कृष्ट असं चालत असतो. कारण की अन्नदानाचं जे महत्व सांगितलेलं आहे ते अतिशय प्रमुख हे दान आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं. नाथ महाराजही म्हणतात, एक शीत दिदले अन्न होय कोटी फुलाचे होते. एक शीत जरी अन्नाचं दान आपल्या हातून घडलं असेल तर आपले कोटी फुलं ते धरून जात असतात.
म्हणून जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कधी अन्नदान करत असेल तर त्या व्यक्तीच्या गेल्यानंतर त्याचे महिने नाही घातले गेले तरी देखील त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. मग अशा प्रकारे प्रत्येक महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण पिंडदान करतो त्यावेळेस त्या व्यक्तीला ते पिंड खाण्यासाठी मिळत असतं आणि त्याचा यमपुराचा प्रवास पुढे सुखरूप चालला असतो. मग 13व्याच्या 13 दिवसापर्यंत आणि पुढं 48 दिवसानंतर तो जीव, तो आत्मा हा त्या यमलोकाच्या मार्गामध्ये असणाऱ्या वैतरणी नदीवर जवळ जातो आणि त्या वैतरणी नदीचा प्रवास करण्यासाठी त्या जीवाच्या ठाई पुण्य असावं लागतं. ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये आपण काही पुण्य केलेलं असेल त्यावेळेस त्या वैतरणी नदीवर असणारे जे नावाडी, ते नावाडी ती वैतरणी नदी पार करण्यासाठी त्या जीवाला मदत करत असतात. आणि जर मात्र आपल्या जीवनामध्ये आपण पुण्य प्राप्त केलेलं नसेल, नुसता पापाचा धनी जर आपण झालेला असेल तर मात्र ती वैतरणी नदी पार करण्यासाठी अतिशय कष्ट आपल्याला सोसावे लागतात. वैतरणी नदी म्हणजे तिच्यात पाणी नाही, तिच्यामध्ये रक्त मांसाचा पूर आहे, चिखल आहे, हाड, मांस, केसांचं शेवाळ आणि त्या नदीमध्ये लोखंडासारख्या चोच असणारे किडे आहेत आणि ते किडे त्या जीवाला चावून चावून हैराण करत असतात. तुम्ही म्हणत मला तुम्हाला कसं माहिती, तुम्ही काय पाहिजे याचं वर्णन शास्त्रामध्ये पुराणामध्ये आलेलं आहे आणि त्याच्याच आधारे मी तुम्हाला हे सांगतो. गरुड पुराण आपण 5 दिवस श्रवण केलं, त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं त्या वैतरणी नदीचं जे वर्णन आहे ते वर्णन ऐकताना अक्षरशः अंगाला काटा येतो. मग जर आपण जीवनामध्ये काही पुण्य केलं नसेल तर मात्र त्या वैतरणी नदीतून ते यमदूत आपल्याला घेऊन जात असतात. तर ते यमदूत त्या जीवाला त्या वैतरणी नदीमध्ये टाकतात आणि त्या जीवाला जसं माशाला पकडण्यासाठी गळ टाकला जातो तसा गळ त्याच्या तोंडामध्ये अटकून त्या वैतरणीतून त्याला ओढत नेलं जातं. आणि मग आणि ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्य असेल तर ते नावाडी ती वैतरणी नदी त्या ठिकाणी पार करून ठेवतात. मग त्यासाठी एकतर पुण्य असावं लागतं किंवा जीवनामध्ये गोदान करावं लागतं. आणि जर आपण आयुष्यामध्ये कधी गोदान केलेलं नसेल तर मात्र दशक्रियाच्या विधी दिवशी ब्राह्मण देवता त्या व्यक्तीच्या नावाने, त्या गेलेल्या जीवाच्या नावाने गोदान करण्याचा सल्ला देतात आणि आपण आपल्या इच्छेप्रमाणे, ऐपतीप्रमाणे त्या दिवशी गोदान करत असतो. ते गोदान यासाठी असतं की ज्या वेळेस त्या वैतरणी नदीचा प्रवास त्या जीवाला सुखरूप करता यावा म्हणून ते गोदान केलं जातं. आणि मग त्या वैतरणी नदीचा प्रवास जो पुराणामध्ये 100 योजन इतका सांगितलेला आहे. 4 कोस म्हणजे 1 योजन, असं 100 योजने म्हणजे 400 कोसांचा प्रवास त्या नदीतून त्या जीवाला करावा लागतो. आणि तो प्रवास करण्यासाठी त्या जीवाला 39 दिवस लागतात. मग तो 39 दिवसांचा प्रवास पूर्ण करून तो जीव वैतरणीच्या पलीकडे असणारे जे यमपुर आहे, ज्याला धर्मराजाचं नगर म्हटलं जातं, ज्याला यमाचं घर म्हटलं जातं, यमाचं नगर म्हटलं जातं, त्या नगरामध्ये प्रवेश करतो. मग हा सर्व जो प्रवास आहे तो किती दिवसांचा झाला? आधीचे 13व्या पर्यंतचे 13 दिवस, वैतरणी नदी पर्यंत जाण्याचे 48 दिवस. 13 आणि 48 किती झाले?
61 नाही का, आणि 61 दिवस आणि वैतरणी नदीचे 39 असे 100 दिवसांचा प्रवास पूर्ण करून तो जीव त्या यमपुरीमध्ये पोहोचतो. आणि यमपुरीमध्ये पोहोचल्यानंतर त्या जीवाच्या केलेल्या कर्मांचा हिशोब होत असतो आणि तो हिशोब करण्यासाठी 265 दिवस त्या ठिकाणी लागतात. मग 265 दिवसामध्ये त्या जीवाचा निकाल लागतो. म्हणजे संपूर्ण 365 दिवस त्या ठिकाणी पूर्ण होतात आणि त्यानंतर त्या जीवाचं वर्ष श्राद्ध केलं जातं. वर्ष श्राद्ध केल्यानंतर त्या जीवाला नवीन योनी प्राप्त होत असते. पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, 1 वर्षापर्यंत गेलेल्या जीवाला कोणत्याही योनीची प्राप्ती होत नाही आणि तो 1 वर्ष तो जीव त्या यमपुराचा प्रवास करत असतो आणि केलेल्या कर्मानुसार शुभ असेल अशुभ असेल त्या कर्मानुसार त्याला नवीन योनी प्राप्त होत असते. मग ती योनी प्राप्त झाल्यानंतर असे एकूण 84 लक्ष योनी शास्त्राने सांगितलेले आहे आणि त्या 84 लक्ष योनीमध्ये हा मनुष्य देहावरच केला जातो. देवदेवतांचा देखील हा विधी होत नाही. प्राण्यांचा तर विषयच सोडा नाही का. मग हा मनुष्य देह जो अनमोल असा नरदेह आपल्याला मिळाला लागतो. मग हा एक ना एक दिवस जाणारच आहे. परंतु या नरदेहात आल्यानंतर मनुष्याने काय करावं, कारण की माऊलींचे घड्याळाप्रमाणे चालणारे हे चालूच राहते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे करुणस्तरे कृपया पारे पारे. जन्म मरणाचा हा फेरा चालूच राहणार आहे. आणि या 84 लक्ष योनीतून गेल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मग या देहामध्ये आल्यानंतर आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण की हा जो देह आहे हा आपल्याला मिळालेला असला तरी त्याचा मात्र काही भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरोसा. अरे सावध सोडा माया आशा. मग आपण सावध झालं पाहिजे. या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला काय केलं म्हणजे मोक्ष प्राप्त होईल. तर ज्ञानोबा सांगतात आणि पाठाच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबा देवाची द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तीचारी साधी. येतो ना मागापर्यंत. पण मग ती मुक्ती कशी मिळेल तर माऊली पुढच्या चरणामध्ये सांगतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग आपण आयुष्यामध्ये आल्यानंतर त्या हरीचं भजन केलं पाहिजे. मग आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. मग माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. मग एक क्षण जरी आपण त्या भगवंताच्या दारामध्ये उभं राहिलं तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. तुम्ही म्हणा ना आम्ही महाराज रोज मंदिरात जातो, एक एक तास त्या मंदिरामध्ये बसून राहतो, आम्हाला पण मोक्ष मिळतो. माऊलींनी देवाच्या द्वारात उभं राहणाऱ्याला मोक्ष सांगितलं. देवाच्या दारात उभं राहणार. देवाचं द्वार कोणतं, देवळाचं द्वार कोणतं जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं. आपण मंदिरात जाताना ज्या दारातून जातो ते देवळाचं द्वार. मग देवाचं द्वार कोणतं. त्या ठिकाणी माऊलींनी सांगितलेलं आहे की भगवंताची सेवा हेच देवाचं द्वार आहे. मग भगवंताची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचं.
प्रत्येक श्वासागणिक त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. तो जो एक क्षण आहे म्हणजे आपल्या जीवनातला एकही क्षण त्याच्या नावाविना न घालवता प्रत्येक क्षणाला त्या भगवंताचं नामस्मरण करायचं म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. मग या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर, कारण की हा जो मनुष्य देह आहे हा आपल्याला मिळालेलाच त्याच्यासाठी. महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, डोया झाला पाटा बाधिकाचा. कारण की हा जो मनुष्य देह आहे हा स्वभावताच भजनशील आहे. माऊली म्हणतात, मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. मग या मनुष्याला भजन करण्यासाठी अट्टहास करण्याची गरज नाही, कारण की त्याचा स्वभावच आहे भजन करण्याचा. मग आपण जर स्वभावताच भजन करू शकतो तर मग निश्चितच आपल्याला मोक्षाची प्राप्ती ही नक्कीच होणार. भजन करून मोक्ष प्राप्त करणे हे फक्त मनुष्य देहामध्ये शक्य आहे. कारण की महाराज म्हणतात, आणि हे ज्ञान नाही होत. कारण की हे ज्ञान दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये नाही. पशु पक्ष्यांचं सोडा तर साक्षात देवाधिक सुद्धा या मनुष्य देहाचा, या मनुष्य देह प्राप्तीची इच्छा करत असतात. मग आपल्याला जर हा मनुष्य देह मिळालेला आहे तर त्यामध्ये आपण काय करणं गरजेचं आहे? तर त्यामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण करणे. कारण जर एक प्रश्न मी तुम्हाला विचारला त्याचं उत्तर तुम्ही सगळे द्या. देव खराय का संसार खराय? नाही सांगत. तुम्ही सांगायला पाहिजे. कोणी म्हणत तुम्ही कसं काय म्हणता? मी नाही लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणं झालं. तुम्ही म्हणा ना आम्ही काय संसार सोडून म्हणून देव धर्म करत बसायचा का? त्याचं पण उत्तर तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ना. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही तुमचं काम सोडून परमार्थ करा असं कोणत्याच संतांनी सांगितलेलं नाही. आपण जर संत सावता महाराजांचा विचार केला तर संत सावता महाराज कधी मंदिरामध्ये जात नव्हते. ते म्हणायचे कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. तर ते जे काम करत होते तर त्या कामामध्ये साक्षात भगवंताला बघत होते. तर त्या भगवंताला देखील सावता महाराजांकडे यावं लागतं. त्या ठिकाणी भक्त हा श्रेष्ठ ठरला. एक वेळेस माऊली आणि नामदेव महाराज ज्यावेळेस तीर्थयात्रेला निघाले, तीर्थयात्रेला जात असताना त्यांच्यामध्ये एक विचार झाला.
योग श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ? आम्ही योगी होतो, योगी पावन म्हणायचं साधे अपराध जन्म. मग माऊली म्हणायचे योगी श्रेष्ठ आणि नामदेव महाराज म्हणायचे भक्त श्रेष्ठ. मग त्या तीर्थयात्रेला जात असताना त्या ठिकाणी त्यांना तहान लागली आणि एका विहिरीजवळ गेल्यानंतर माऊली नामदेव महाराजांना म्हणाले की महाराज, तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर मी माझ्या योग शक्तीने खाली जाऊन विहिरीतून पाणी घेऊन येतो, मग तुम्ही प्या. नामदेव महाराज म्हणाले, तुझ्या भगवंताला जर पाणी द्यायचं असेल तर येईल माझ्यापासून, मी काही पाण्याजवळ जाणार नाही. माऊलींनी पक्षाचं रूप धारण करून खाली गेले रूपाने आणि पाणी पिऊन उभं राहिले. नामदेव महाराजांना म्हणले, का तुम्ही तर म्हणत होते का देवाला जर असेल चिंता तर पाणी येईल माझ्याकडे, अजून कसं आलं? नामदेव महाराजांनी भजन चालू केलं आणि काही वेळाने ती विहीर पाण्याने तुडुंब भरली आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज पाणी पिऊन आणि त्या ठिकाणी असलेल्या त्या परिसरालाही पाण्याची व्यवस्था झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की मनुष्याने जर भक्ती केली तर तो योग्यांपेक्षाही श्रेष्ठ ठरतो आणि त्या भक्तासाठी साक्षात भगवंतालाही यावं लागतं. योग्याला भगवंतापर्यंत जावं लागतं आणि भगवंत हा भक्तासाठी येत असतो. मागे पुढे उभा राहते सांभाळतो आणि या आघात उभा राहिला तो भक्ताच्या सतत मागे पुढे असतो. त्याचं एखादं उदाहरण जर बघायचं ठरलं तर महाभारतामध्ये पांडवांचं उदाहरण आपल्याला बघतो. पांडव हे अखंड वनवासामध्ये असताना देखील त्या भगवंताचं नामस्मरण करत होते आणि तो भगवंत त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी राहत होता. पहा ते पांडव अखंड वनवासी तरी त्या देवासी आहे. म्हणजे अखंड वनवास करून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना भगवंताची सोबत, भगवंताची संगत त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होते. आपणही या मनुष्य देहामध्ये असताना तो भगवंत आपल्याला प्राप्त झाला पाहिजे याचा विचार आपण करतो. एके दिवशी जनक राजा होता. जनक राजा तर एक दिवस झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याच्यावर परकीय राजाने आक्रमण केलं, त्याचं सर्व राज्य जिंकून घेतलं, त्याचं धन लुटलं आणि त्याला भिकारी बनवून त्या राज्यामध्ये भीक मागण्यासाठी पाठवलं. आणि भीक मागत असताना त्या राज्य जिंकलेल्या राजाने त्या ठिकाणी दवंडी दिली की या जनक राजाला जो कोणी भीक देईल त्याला त्या ठिकाणी मृत्यूदंड दिला जाईल. त्या राजाला, जनक राजाला कोणी भीकही देईल. आणि ज्या वेळेस तो त्या स्वप्नातून जागा झाला तर त्यावेळेस त्याने बघितलं की आपण तर आपल्या राजमहालामध्ये मखमली गादीवर झोपलेलो आहोत. मग हे स्वप्न जे आपल्याला पडलं ते खरं का आत्ताच हे आपलं राज. मग त्याला ज्यावेळेस प्रश्न पडला त्यावेळेस त्यांनी त्याच्या राज्यामध्ये असणारे सर्व जे ज्ञानी पंडित होते, पूर्वी राजाच्या दरबारामध्ये ज्ञानी पंडित असायचे, राजाला काही प्रश्न पडला
तर राजा त्यांच्याकडून त्याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मग सर्व धर्मपंडितांना बोलावून त्या ठिकाणी त्या राजाने विचारणा केली, हे खरं का ते खरं. प्रश्न फक्त एवढाच होता, हे खरं का ते खरं. मग त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातूनही पंडित बोलावले गेले, त्यांनाही प्रश्न विचारला गेला. त्यांना प्रश्नच समजला नाही तर उत्तर काय देतो. राजा विचारायचा, हे खरं का ते खरं. त्या नगरीमध्ये एक 7-8 वर्षांचा मुलगा होता. एके दिवशी तो नदीवर आंघोळीला गेला. आंघोळीला गेल्यावर त्याला 5-7 मुलांनी त्याची छेड काढली, त्याची चेष्टा केली, त्याला पाण्यात बुडवलं. बाकीचे काही मुलं म्हणले, अरे नका रे, त्याचे वडील नाहीये, त्याला कोणी नाहीये, त्याला त्रास देऊ नका. तर त्या बालकाला ते वाईट वाटलं आणि तो त्याच्या आईजवळ गेला. आणि आई जवळ गेल्यानंतर त्याने आईला विचारलं की आई, माझे वडील कुठे, माझे बाबा कुठे. तर त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं की आपल्या नगरीचा जो राजा आहे त्याच्या दरबारामध्ये त्याने एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यामुळे त्यांना त्यांनी कैद केलेलं आहे. ज्या ज्या धर्मपंडितांना त्या प्रश्नाचं उत्तर जमलं नाही, राजाने त्यांना कैद केलं. मग तो मुलगा म्हटला की मी जातो, त्या राजाचं उत्तर देतो आणि माझ्या वडिलांनाच नाही तर सर्व धर्मपंडितांना त्या ठिकाणाहून सोडून आणतो. तर त्या मुलाचं नाव होतं अष्टावक्र. अष्टावक्र का, तर तो 8 ठिकाणी वाकडा होता शरीरामध्ये, म्हणून त्याला अष्टावक्र नाव पडलं. मग तो वाकडा कसा झाला, तर त्याचे वडील जे होते ते ज्योतिष शास्त्रावर विचार करत असताना, सखोल अभ्यास करत असताना त्यांना प्रश्न पडला आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना काही सापडत नव्हतं. तर त्या बालकाने त्याच्या आईच्या गर्भातून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ते उत्तर ऐकून त्याच्या वडिलांना, त्या पंडिताला राग आला की आपला मुलगा आपल्याला शिकवतो नाही का. व्यवहारामध्ये मुलांनी बापाला अक्कल शिकवायची नसते. त्या गोष्टीचा राग मनात धरून त्याच्या वडिलांनी त्या गर्भावर लात मारली आणि त्या गर्भामध्ये तो 8 ठिकाणी वाकडा आणि त्याचं नाव त्या ठिकाणी अष्टावक्र ठेवण्यात आलं. मग तो अष्टावक्र त्या जनक राजाच्या दरबारामध्ये गेला आणि दरबारात गेल्यानंतर ते जे तिथं काही पंडित बसलेले होते ते त्या ठिकाणी हसायला लागले की असा कोणता प्राणी या ठिकाणी आला होता नाही का. आणि ते हसायला लागल्यानंतर जनक राजाला पण हसायला यायला. मग जनक राजाने त्याला प्रश्न विचारला की तू या ठिकाणी कशासाठी आला होता, काय कारण तुझं, तू कोण आहेस. त्यावेळेस त्या अष्टावक्राने जनक राजाला सांगितलं, मी कोण आहे, मी कशासाठी आलो ते तर सांगतोच, पण माझा एक प्रश्न आहे म्हणे. मी ऐकलं होतं तुमच्या दरबारामध्ये, मी पुराणात वाचलं, कथा वाचल्या तुमच्या, तर त्याच्यात मी ऐकलं की तुमच्या दरबारामध्ये सर्व ज्ञानी पंडित आहे. पण मला तर इथं काही ज्ञानी कोणी दिसलं नाही. जनक राजा म्हणे, हे बसलेले सगळे पंडित ज्ञानीच आहे, तू कस काय असं म्हणतो. म्हणे मला हे काही पंडित दिसत नाही, मला हे सगळे चांभार दिसतात. राजा म्हणे चांभार, म्हणे कस काय. म्हणे मग मी आल्यानंतर हे सगळे हसले का बरं, तुम्ही पण हसले म्हणे, हे सर्व पण हसले. म्हणे तुझ्याकडे कोण हसलो, म्हणे माझ्याकडे म्हणजे या देहाकडेच ना, या कातड्याच्या देहाकडे पाहून तुम्ही हसले. म्हणजे तुम्ही परीक्षा कशाची केली, या कातड्याची केली. कातड्याची परीक्षा कोणाला चांगली करता येते, चांभाराला आहे की कोणतं कातड कशासाठी वापरायचं याची परीक्षा
संभाराला चांगली करते. आणि म्हणून त्या ठिकाणी तो अष्टावक्र म्हणला की या ठिकाणी मला कोणीही पंडित वाटत नाही. ही चर्चा झाल्यानंतर राजाने त्या अष्टावक्राला विचारलं की तू या ठिकाणी कशासाठी आले. तर म्हणे राजे, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर न देता आल्यामुळे तुम्ही माझ्या वडिलांना कैदेत टाकलं. त्यांना आणि सर्व त्या ठिकाणी कैदेत टाकलेल्या धर्मपंडितांना सोडवण्यासाठी मी या ठिकाणी आलो. म्हणे विचारा तुमचा प्रश्न काय, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. मग राजाने त्यालाही तोच प्रश्न विचारला, हे खरं का ते खरं. बाकीच्या पंडितांना त्याचा अर्थ समजला नाही. अष्टावक्र अतिशय हुशार आणि ज्ञानी असतात, त्याने लगेच त्या ठिकाणी उत्तर दिलं. म्हणजे जसं ते तसंच म्हणे असं कस काय. काही खूप हजर जबाबदारी असतात नाही का. जसं अकबराकडं बिरबल नावाचा सेवक होता, तो फार हजर जबाबदारी. एकदा त्याला अकबराने प्रश्न विचारला, बिरबला सांग आपल्या नगरीमध्ये किती कावळे. बिरबल म्हणे 432 आहे. म्हणे कस काय सांगतो, तू मोजून आला का. तुम्ही मोजून या म्हणे. कमी भरले मग. म्हणे काही गेले असतील बाकीच्या ठिकाणी, काही श्राद्ध पिंडदान. जास्त भरले मग काही आले असतील कुटुंब. त्या उत्तराने राजा खुश झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की काही हजार जबाबदारी असतात. तसंच त्या अष्टावक्राने उत्तर दिलं, जसं हे तसंच ते. म्हणे असं कस काय म्हणतो. मग त्यांनी राजाला प्रश्न विचारला, मग तुम्ही सांगा हे खरं का ते खरं म्हणजे काय. मग राजा म्हणे, अरे मी झोपेला असताना मला असं स्वप्न पडलं, परंतु जागृतीमध्ये म्हणजे उठल्यानंतर मी तर माझ्या राजदरबारामध्ये होतो. मग मला प्रश्न पडला तर स्वप्न पडलेलं खरं का माझं हे राजवैभव. त्यावर त्या अष्टावक्राने उत्तर दिलं की स्वप्न पडलं ते पण खोटं आणि जागृतीमध्ये तुमचं जे राजवैभव ते पण. म्हणजे असं कसं काय. म्हणजे ज्याप्रमाणे पडलेलं स्वप्न हे तुम्हाला जागृतीमध्ये खोटं वाटलं, त्याचप्रमाणे हे जे राजवैभव आहे, ज्यावेळेस तुम्हाला आत्मज्ञान होईल तर त्या आत्मज्ञानाच्या जागृतीमध्ये तुम्हाला राजवैभव आणि हा संसार सुद्धा खोटाच वाटतो. आणि मग ते उत्तर ऐकून त्या ठिकाणी राजा खुश झाला आणि त्यांनी त्या सगळ्या धर्मपंडितांना सोडून. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपण जीवनात आल्यानंतर जे प्रथम महत्व संसाराला देतो, दुसरं दुय्यम महत्व हे परमार्थाला देतो. मग संसार करत करत जर आपण परमार्थ केला तर त्या ठिकाणी त्याची चिंता मात्र देवाला, तुझी चिंता त्याची सर्व. आणि म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आपण परमार्थाला महत्व देणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण हा जो मनुष्य देह हा एक ना एक दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. कारण माऊलींनी सांगितलेलं आहे, असोनी संसारी जीवे कुठरी वेदशास्त्र उभारी बाहेर. मग त्या ठिकाणी जर आपण संसारामध्ये असून जर परमार्थाला महत्व दिलं आणि त्या ठिकाणी परमार्थ केला तर सर्व वेद असेल, शास्त्र असेल, त्या ठिकाणी आपल्याला हात वर करून आशीर्वाद देत असतात. या मनुष्य देहामध्ये आपण संसार कितीही केला
तरी संसार हा न संपणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे त्याचा मूळच हा संसार आहे. महाराज म्हणतात संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस कळणार नाही का. आणि म्हणून जोपर्यंत आपला हा देह मनुष्य देह आहे तोपर्यंत आपण परमार्थ केला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण हा मनुष्य देह एक ना एक दिवस जाणार आहे. क्षणभंगुर क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार क्षणाक्षणाला हा विचार केला पाहिजे की या ज्या भवसागरामध्ये आपण आलेलो आहोत तर हा तरण्यासाठी आपल्याला काय करायचं. त्यासाठी साधा सोपं उपाय नामसंकीर्तन साधन करू सोपे जळतील पापे जन्मात. काहीच करू नका बसून फक्त भगवंताचं नामस्मरण करा. तुम्ही जप करू नका, तुम्ही तप करू नका, तुम्ही उपास करू नका, तापास करू नका, कोणतेही व्रत करू नका. काही गरज नाही या गोष्टी करण्याची. पण तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तुम्हाला मात्र चारही मुक्ती या ठिकाणी प्राप्त होतात. समीपता सलोकता सरोपता सायुज्य असे 4 मुक्ती तुम्हाला या ठिकाणी निश्चित प्राप्त होतील. पण त्यासाठी काय करायचं, फक्त भगवंताचं नामस्मरण. काही मुख्य म्हणा तरी मुख्य म्हणा पुण्याची गरज. कारण हा जो देह आहे हा आपण उसना घेतला. त्याप्रमाणे आपण एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि महिना झाल्यानंतर आपल्याला ते भाडं द्यावं लागतं. त्या ठिकाणी हा जो मनुष्य देह आहे हा देखील आपण उसना घेतलेला आहे. हा पण आपल्याला परत करायचा. देह हा पाचाचा उसना आहे. मग हा देह जोपर्यंत आपल्या अधीन आहे, जोपर्यंत देह आपला नष्टभ्रष्ट होतो तोपर्यंत आपण या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण की आत्मा हे शरीर जीर्ण झाल्यानंतर ते सोडणार आहे आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहे. जो आजचा आपण श्लोक या ठिकाणी होतो वासना सुवेदना आणि यथार्थ माऊली म्हणतात तैसे जीर्ण वस्त्र सांगितले मग नूतन वेळीचे तैसे देहांतरा ते सुखामध्ये आणि म्हणून हा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. या ठिकाणी चालू झालेली सेवा या ठिकाणी प्रभूच्या अर्पण करू. सेवेला पूर्ण राहतो म्हणजे बोलावलं तुमच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो. पांडुरंगा चरणी झालेली सेवा अर्पण करतो. आणि आपले जे कश्यप आहे त्यांचे आज या ठिकाणी दशक्रिया होती. हा विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा यममार्गाचा प्रवास हा सुखाचा होईल. त्यासाठी त्यांच्या जगण्याची सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करतो. विश्वात्मके देवे जे कळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावणीचे गाव बोलते जे अर्णवा पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन